ची बातमी. तुकाराम मुंढेंच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंची अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यामध्ये 5 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत. तुकाराम मुंढे यांची मोठी बातमी. FDAचा रेड अलर्ट. या 2 औषधापासून राहा सावधान. मोठा खुलासा. अख्खं महाराष्ट्र औषधाच्या नावाखाली विष खात होता. हे ऐकून धक्का बसेल, पण हे सत्य आहे. 12 कोटी लोकांच्या जीवाशी खेळणारा हा भयंकर खेळ अखेर उघडकीस आलाय. आणि या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाइंड आता तब्बल तुकाराम मुंढे यांनी घेतलेला आहे. आणि हे ताब्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेलं आहे. कालपर्यंत दूध, पनीर, गुटखा, मिठाई यामधली भेसळ उघड होती, परंतु त्यावेळी जर बघितलं तर थेट लोकांच्या आरोग्यावर वार करणाऱ्या औषधांच्या नावाखाली चालणारा घातक खेळाचा पर्दाफाश झाला आहे. छाप्यात सापडलं असं औषध जे महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात वापरलं जातं. सर्वात धक्कादायक म्हणजे लोक ते पूर्ण विश्वासाने घेत होते. हे औषध नव्हतं तर हळूहळू शरीराला आतून नष्ट करणारं विष होतं, ज्यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला होता. आता प्रश्न असा आहे की हे औषध नेमकं कोणतं, किती दिवसापासून चालणार होतं आणि हा घातक खेळ अजून किती लोक याच्या जाळ्यात अडकलेले आहे. लक्षात घ्या नागरिकांनो, हा खेळ तुमच्यासोबत चालू आहे. आता औषधात पण भेसळ मिसळवणे सुरू आहे. स्वतःच्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळ खेळणे कुठपर्यंत चालू राहील? सगळं सत्य जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. घरातील निष्पाप लहान मुलापर्यंत ते वृद्ध वयापर्यंत एक औषध ज्यावर वेगवेगळ्या जोडझाक करून विश्वास होतं, पण आता औषधाचं काळ धक्कादायक सत्य समोर आलं. संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे, कारण हे फक्त बनावट औषध नव्हतं तर यामागचं एक मोठं रॅकेट काम करत होतं आणि त्याचा मास्टरमाइंड ही अखेर सापडला आहे. जेव्हा या औषधाचं नाव पहिल्यांदा समोर आलं तेव्हा लोकांना पहिला धक्का बसला, कारण की त्यांना हा औषध डेली वापरमध्ये वापरत होते, कारण की त्यांना हा खूप मोठा धक्का त्यांच्या विश्वासात बसला. पण औषध जेव्हा बनवणाऱ्या मोठ्या व्यक्तीचं नाव उघड झालं तेव्हा दुसरा आणखी मोठा धक्का बसला. मुंबईमध्ये टाकलेल्या पहिल्या गुप्त छाप्यात एका नामांकित लहान मुलाच्या हॉस्पिटलमधून करोडो रुपयाचा बनावट औषधाचा साठा जप्त करण्यात आला. सुरुवातीला असं वाटलं की फसवणूक फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, पण तपास जसं पुढे गेलं तसं भयंकर वास्तव समोर येऊ लागलं. हीच बनावट औषध संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली होती. आणि धक्कादायक बाब म्हणजे साखळी इथेच थांबली नाही, तर उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेशपर्यंत हा रॅकेटचे मुळे पसरलेली होती. कारवाई सुरू असल्यानं एकामागोमाग एक छापे पडू लागले. आधी लहान मुलाच्या औषधांचा साठा सापडला, त्यानंतर आयुर्वेदिक नावाखाली विकल्या जाणारं अत्यंत घातक औषधे जप्त करण्यात आलं. आता सरकारकडून प्रत्येक नागरिकासाठी एक तातडीची सूचना जारी करण्यात आलेली आहे. या बनावट औषधाची कंपनी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. जर ही औषध तुमच्या घरात असतील तर आत्ताच एक क्षणही न घालवता ताबडतोब ती वापरणे बंद करा आणि फेकून द्या. कारण ज्या औषधीची जाहिरात टीव्हीवर होत होती, ज्याची नाव प्रत्येकाच्या तोंडी होती, ते औषध आज तुमच्या आरोग्यासाठी जीवघेणी ठरत आहे. सावध राहा, जागरूक राहा आणि ही माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचवा. मग नेमकं त्या औषधाचं नाव काय आहे? हे बनावट औषध घेतल्यावर शरीरात नेमकं काय बदल होतो? आणि जर तुम्ही हे औषध घेतलं असेल तर कोणते भयंकर आजार होऊ शकतात? या सगळ्याच महत्त्वाचं म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेला नेमका कोणता इशारा दिला आहे? चला जाणून घेऊया या सविस्तर व्हिडिओमध्ये आणि खळबळजनक रिपोर्टमध्ये. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA विभागात बदली झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच चर्चा सुरू झाली आहे. काहींना वाटलं की प्रामाणिक अधिकारी शांत बसेल, काहींना वाटलं नेहमीप्रमाणे त्याची पुन्हा बदली होईल. लोकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू होत्या. साहेबांचा निर्णय चुकला की काय? तुकाराम मुंढेचं हे वादळापूर्वीचं शांतता होती. त्यांच्या टेबलवर संपूर्ण महाराष्ट्राचा नकाशा होता आणि त्यांचा जे डोक्यात होतं ते अत्यंत गुप्त मास्टर प्लॅन होतं. त्यांनी आपल्या सर्वात विश्वासू आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना एक टीम तयार केली. हा फक्त गुटखा आणि भेसळयुक्त दुधापुरतं मर्यादित नव्हतं, तर लढा मोठा होता. थेट मानवी जीवाशी खेळणाऱ्या बनावट औषधांच्या साम्राज्याविरुद्ध हा तपास इतिहास रचणारा, कारण देशात सर्वात मोठ्या औषध माफियांचा पर्दाफाश होणार होता, ज्याची कल्पना मंत्र्यापासून ते सर्वसामान्य कोणालाही नव्हती. हे औषध नेमकं कोणतं होतं? लोकांच्या नकळत शरीरात विष पसरत होतं. कोणते ते औषध आहे ज्यांना तातडीत घरातून फेकून देण्याचे आदेश देण्यात आलेले आहे? हे सगळं उघड झालं तेव्हा तपासाची पहिली ठिणगी पडली देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये. एका अत्यंत गोपनीय माहितीच्या आधारे तुकाराम मुंढे यांच्या विशेष पथकाने आपला मोर्चा वळवला गोवंडी परिसराकडे. तिथे जे समोर आलं ते पाहून अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले. 18 जूनचा तो दिवस जेव्हा सामान्य जनता आपल्या रोजच्या कामात व्यस्त होती. अचानक FDAच्या पथकाने मुंबईच्या गोवंडी परिसरात धाड टाकली. टार्गेट मुस्कान NICU.
अँड चिल्ड्रन हॉस्पिटल एका बालरोग तज्ज्ञाच्या हॉस्पिटलवर अचानक सरकारी पथक पोहोचल्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की फक्त नियमित तपासणी होईल, पण पुढे सरसत गेलं तर असलं दृश्य बाहेर अधिकाऱ्यांच्या डोळ्यासमोर पांढरे झाले. हॉस्पिटल संचालक डॉक्टर निलेश रजनीकांत शहा यांनी रुग्णालयाच्या आता 2 वेगवेगळ्या गुप्तखान्यामध्ये ॲलोपॅथिक औषधांचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा लपवून ठेवला होता. आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे हॉस्पिटलकडे कोणत्या अधिकृत औषधी विक्री परवाना म्हणजे फार्मसी लायसन नव्हतं. पहा, लक्षात घ्या, ज्या हॉस्पिटलवर आपण विश्वास करून छोटे मोठे बाळ रुग्णालयात दाखल करतो त्यांच्यासुद्धा जीवाशी जीव घेणं खेळ खेळणं सुरू आहे. लायसन नसून जर तुम्ही औषध विक्रेती करत असाल तर तुम्ही सामान्य जनतेशी किती मोठा खेळ चालवत आहात. रुग्णालयात येणाऱ्या निष्पाप लहान मुलांच्या पालकांना औषध देण्यासाठी कोणतीही पात्र फार्मासिस्ट नियुक्त केली नव्हती. थेट रिसेप्शन बसणाऱ्या व्यक्तीकडून या औषधाची सर्रास बेकायदेशीर विक्री होत होती. औषधे व सौंदर्य प्रसाधने अधिनियम 1940च्या सर्व नियमांची इथे उघडपणे पायमल्ली सुरू होती. पण खरा धक्का अजून बाकी होता. जेव्हा पथकाने बिलांची बारकाईने तपासणी केली तेव्हा या रॅकेटचे आणखी एक भयानक रूप समोर आलं. बिलावर फक्त रुग्णाचं नाव आणि औषधाची किंमत, पण औषधाचं बॅच नंबर, उत्पादनाची तारीख, एक्सपायरी डेट, उत्पादन कंपनीचं नाव या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक गायब होत्या. पहा, एवढा मोठा खेळ आता रुग्णालयात चालू होता. विचार करा, तुमच्या आमच्या घरातील लहान मुलांचं जे औषध आहे ते दिली जात होती नेमकी कधी बनलेली आहे, कधी एक्सपायर होणार आहे, सर्वात महत्त्वाचं ते औषध नेमकी कोणी बनवली होती याचा कोणताही रेकॉर्ड त्या ठिकाणी अस्तित्वात नव्हता. पुढे जेव्हा याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी अस्तित्वात नसल्याने काय उघड झालं तर ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. या पहिल्याच धडक कारवाईत तब्बल 9,09,215 रुपयाचा अवैध औषध साठा जप्त करण्यात आला. फक्त हेच नियमाचं नाही तर एक मोठं होतं. तुकाराम मुंढे यांना स्पष्ट समजलं होतं की रॅकेट फक्त एका हॉस्पिटलपुरतं मर्यादित नाही, तर याची मुळे संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशातील इतर राज्यांमध्ये खोलवर पसरलेली आहे. म्हणजे हे रॅकेट कोणत्या एका माणसाने नाही तर एक मोठा मास्टर माइंड याच्या मागे आहे. फक्त ही तर सुरुवात होती. यानंतर अशी मोठी धाड पडली ज्याने महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या पायाखालची जमीन सरकवली. काय होती ती कारवाई, चला पुढे पाहूया. मुंबईतील कारवाईनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढे आपला चर्चा आणि मोर्चा वळवला नागपूरकडे. कारण बाजारात सूज आणि जखमेवर वापरली जाणारी एक नामांकित गोळी काय मोरल फॉर्टे बनावट विकली जात असल्याचा सुगावा त्यांना लागला. पहा, लक्षात घ्या, काय मोरल फॉर्टे. या मग थ्रिलर सिनेमालाही लाजवेल असं नियोजन करण्यात आलं. नागपूरमधील ठोक आणि किरकोळ विक्रेत्यावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. झालेले नमुने मुंबईच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले. रिपोर्ट समोर आला, सगळे हादरले. या गोळ्यामध्ये असणारे मुख्य घटक ट्रिप्सिन आणि कायमोट्रिप्सिन ते जवळजवळ अस्तित्वात नव्हते. म्हणजे रुग्णांना औषधाच्या नावाखाली सरळ खडूची पावडर दिली जात होती. आणखी धक्कादायक, मूळ कंपनीने स्पष्ट केलं, ही औषध आमची नाहीत. यानंतर मुंडे यांच्या पथकाने या साखळीचा मांग काढायला सुरुवात केली आणि जे समोर आलं ते आणखीन भयावह होतं. हो मित्रांनो, लक्षात घ्या, हे जाळे सर्वत्र पसरलेले होते. ही साखळी थेट मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाबपर्यंत पसरलेली होती. 1-2 नव्हे तर तब्बल 12 बड्या वितरकांचा आंतरराज्यात रॅकेट उघडकीस आला. नागपूरमधील काही नामांकित मेडिसिन्स आणि फार्मा कंपन्यांचा यात सहभाग आढळला. पण खरा धक्का अजून बाकी होता. दुसरा मोठा पर्दाफाश झाला ते कामराज कॅप्सूल या आयुर्वेदिक औषधाचा. हे औषध आयुर्वेदिक कॅप्सूलचा दावा केला जात होता, पण प्रत्यक्षात त्यात जीवघेणा ॲलोपॅथिक घटक चोरून मिसळलेला होता. टॅडालाफेल आणि पॅरासिटामॉल हे घटक अशा पद्धतीने मिसळलेले होते की रुग्णाला कधीही गंभीर दुष्परिणाम होऊ शकत होते आणि काही प्रकरणांमध्ये थेट हृदयविकाराचा झटका म्हणजेच की हार्ट अटॅकचा झटका येण्याचाही धोका मोठा निर्माण झालेला होता. म्हणजे लोक ज्या औषधांचा विश्वास ठेवत होते तीच औषधे त्यांच्या जीवावर बेत होती. या विषारी खेळाची पाळेमुळे थेट उत्तर प्रदेश, पंजाबमधील कंपन्यांपर्यंत पोहोचलेली होती. पण आता या औषधाचे माफियांचे मुसके आवळले आहेत आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांनी थेट गुन्हा दाखल करत रॅकेटचा पर्दाफाश केला. पण आता सर्वात मोठा प्रश्न, ही बनावट औषधे नेमकं कोणती आहे आणि ते घेतल्यास काय होऊ शकतं. या कारवाईत 2 अत्यंत धक्कादायक औषधाची नावे समोर आली आहे, जी कदाचित तुमच्या घरातही असू शकतात. हो, लक्षात घ्या, ही औषधे तर नाव होती, परंतु याच्यात अशी औषधे आहेत जी आपल्या घरात आढळतात. पहिली आहे काया मोरल फोर्ट.
सूज आणि जखमेसाठी वापरली जाणारी ही गोळी बाजारात पूर्णपणे बनावट स्वरूपात विकली जात होती. ज्यांचे गुडघेदुखी, सूज, जखम होत राहतात ते कायम मोरल फोर्ट हे कॅप्सूल खात राहतात. दुसरी कॅप्सूल आहे ते कामराज कॅप्सूल. आयुर्वेदिक नावाखाली विकल्या जाणाऱ्या या कॅप्सूलमध्ये धोकादायक ॲलोपॅथिक केमिकल मिसळलेले आढळले. आता प्रश्न, ही औषधे घेतल्यास काय होऊ शकतं? जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणीही औषध घेतलं असतील तर मूळ आजार बरा होण्याऐवजी इन्फेक्शन वाढू शकतं. विशेषतः कामराज कॅप्सूलमध्ये आढळलेल्या टॅडालाफेल हा रासायनिक थेट हैद्यावर परिणाम करू शकतो. यामुळे रक्तदाब आणखी कमी होणे, हार्ट अटॅक येणे किंवा किडनी फेल होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जनतेला थेट इशारा देत, कोणती औषध घेताना नेहमी पक्के GST बिल घ्या. बिलावर बॅच नंबर, मॅन्युफॅक्चरिंग डेट आणि एक्सपायरी डेट नक्की तपासा. जर तुम्हाला कोणत्या औषधाबद्दल शंका आली किंवा डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध घेतली होती, विक्री होत असेल तर दिसलं तर तात्काळ तक्रार नोंदवा. लक्षात ठेवा, एक छोटीशी चूक तुमच्या कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकते. होय मित्रांनो, लक्षात घ्या, आपणच नव्हे तर आपल्यासोबत असणाऱ्या किंवा आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक नागरिकावर आपले लक्ष असणे आवश्यक आहे. कारण की हे जीवघेणा खेळ तुमच्यासोबत पण होऊ शकतो. म्हणूनच काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. औषध घेताना नेहमी पक्के बिल घ्या. औषधावरील माहिती नीट वाचा. प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध घेऊ नका. TV किंवा सोशल मीडियावर भ्रामक जाहिरातींना बळी पडू नका. जर औषध घेतल्यावर त्रास वाढला तर औषध लगेच बंद करा आणि तक्रार करा. आता कमेंट्समध्ये नक्की सांगा, तुम्ही औषध घेताना बिल घेता का? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जेणेकरून प्रत्येक नागरिकापर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे आणि प्रत्येक नागरिक हा सावध झाला पाहिजे. आणि कमेंटमध्ये जे आत्ताचे गोळ्या औषध जे नाव सांगितलेले आहे, तुम्ही पण या अगोदर वापरलेले आहे का, ते पण कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्याकडे पण असे रॅकेट सुरू आहे का, याचा पर्दाफाश करायचा ते कमेंटमध्ये फक्त हो पाठवा. आणि संपूर्ण नागरिकांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि असे औषध माफियांचा अंत झाला पाहिजे हे कमीत कमी प्रार्थना करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.